अयोध्येमध्ये 22 तारखेला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना आता या सोहळ्याला शंकराचार्यांनीच विरोध केल्याची चर्चा अयोध्येमध्ये देखील केली जाते आहे। या संपूर्ण चर्चेचं वास्तव काय, नेमकी अशा पद्धतीची चर्चा का होतीये, शंकराचार्यांनी नक्की या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केलाय का, या संदर्भात आपण माहिती घेतो। आपल्यासोबत निर्वाणी आखाड्याचे महंत आणि नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास महाराज आहेत। महाराज, ज्या पद्धतीचा हा संपूर्ण वाद उद्भवलेला आहे, शंकराचार्यांनी या संपूर्ण सोहळ्याला नेमकं बहिष्कृत केलंय का, नेमका याच्यातला खरा मतितार्थ काय? प्रभू रामचंद्रांच्या 500 वर्षानंतर होणाऱ्या या महामंदिराची जी प्राणप्रतिष्ठा आहे, त्या प्राणप्रतिष्ठेचा संपूर्ण मुहूर्त अत्यंत शास्त्रीय पद्धतीने आदरणीय द्रविड गुरुजींनी या ठिकाणी काढून दिलेला आहे। असं असताना देखील 3 शंकराचार्य हे एका बाजूला आहेत। त्यांनी राममंदिराच्या या संपूर्ण कार्यक्रमाला आमचा विरोध नाही म्हणून पत्रक देखील प्रसिद्ध केलेलं आहे। परंतु बद्रीपीठाधीश्वर जगद्गुरू स्वरूपानंदांचे जे शिष्य आहे अभिमुक्तेश्वरानंदजी महाराज, हे आम्हाला देखील पूजनीय आहेत, परंतु त्यांची जी एकंदरीत विचारधारणा अशा पद्धतीने चालली आहे, मला असं वाटतं की हे राजकीय स्वरूपाची पार्श्वभूमी असलेलं एक स्टेटमेंट करून तमाम हिंदूंना भ्रमित करण्याचं षडयंत्र काही राजकीय पक्षांच्या माध्यमातून आहे की काय, आणि त्याला आदरणीय शंकराचार्य बळी पडलेत की काय असा संशय येतो। तर आम्ही शंकराचार्य पदांचा संपूर्ण सन्मान ठेवून त्यांना विनंती करतो की कृपा करून अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट आहे ते अशास्त्रीय भूमीवरती आधारित आहेत, ते त्यांनी करू नये। संपूर्ण वैष्णव समाजामध्ये, त्याचप्रमाणे भारतातल्या सर्व संप्रदायामध्ये आपल्या पदाला न शोभणारं वक्तव्य केल्यामुळे प्रचंड नाराजी आहे, आणि त्यांचा जर काही शास्त्रीय पक्ष असेल तर तो त्यांनी अयोध्येत येऊन सर्व आचार्यांच्या समोर ठेवावा। त्याचा जर शास्त्रार्थ करायची वेळ आली तरी आज महापंडित संपूर्ण भारतातनं 140 कोटी लोकांमधून केवळ 121 महापंडित या ठिकाणी आलेले आहेत, आणि त्यांच्या समोर बसून हा चर्चा, त्याचप्रमाणे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी थांबवावं ही मी त्यांना करबद्ध हात जोडून विनंती आहे। आपली तयारी आहे का, जर अशा पद्धतीनं ते अयोध्येत येऊन या संपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी तयार असतील तर आपल्या साधू महंतांची तयारी आहे का? साधू महंतांची तयारीच आहे, परंतु त्यांनी सांगितलं की मी या प्रतिष्ठा कार्यक्रमाला येणार नाही, मी वैयक्तिक माझा बहिष्कार आहे किंवा निषेध आहे। तर त्यांचा वैयक्तिक असावा, परंतु 3 शंकराचार्यांनी स्टेटमेंट काढल्यामुळे त्यांनी जो प्रश्न रेज केला आहे, मला असं वाटतं की त्याची धार मोठ्या प्रमाणावरती कमी झाली आहे, परंतु अत्यंत मोठ्या प्रमाणावर हा चुकीचा संदेश गेलेला आहे। आज सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व आखाडे, शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, जे म्हणून संप्रदाय, उपास्य संप्रदाय आहेत, हे सर्व एकत्र आलेत। ते एकत्र एका बाजूला आणि एक बद्रीपीठाचे शंकराचार्य एका बाजूला, हे जे चित्र आहे, मला असं वाटतं की शंकराचार्य पदाचा गरिमा खंडित करणार आहे। त्यांनी अशा पद्धतीच्या स्टेटमेंटपासून वाचावं ही विनंती। आपण बघतोय की या ठिकाणी साधू महंतांच्या वतीनं देखील विनंती केली जाते की अशा पद्धतीच्या राजकीय वक्तव्यांपासून शंकराचार्यांनी वाचावं। अर्थात या संपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं एकीकडे अयोध्येमध्ये तयारी सुरू असताना त्याला शंकराचार्यांच्या या एकूणच भूमिकेमुळे गालबोट लागण्याची शक्यता आहे, आणि त्या अनुषंगानं आता महंत आणि साधू यांच्याकडनं देखील शंकराचार्यांना एकूणच आवाहन केलं जात आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।